एक सूचना आहे, ज्या संघाचा सामना मैदानावरती सुरू असतो त्या संघातील दोन्ही खेळाडूंना, सर्व खेळाडूंनी डगआउट मध्ये बसणं कंपल्सरी असेल, अनिवार्य असेल। जर आपण डगआउट मध्ये नसाल तर त्या ठिकाणी थेट आपल्याला 5 धावांची पेनल्टी ही बहाल केली जाईल। संदीप मुलीमध्ये आपली आवश्यकता आहे। चला पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं सावंतवाडीच्या या जिमखाना मैदानात बाबू सावंत मित्रमंडळ आणि विजय जिमखाना ग्रुप यांच्या वतीनं आयोजित विजय जिमखाना ग्रुप बाबू सावंत मित्रमंडळाचे कार्यकर्ते आहेत। त्यांनी बॉल बॉयची भूमिका या ठिकाणी चोख पार पाडायची आहे। मैदानाबाहेर जे चेंडू जातात ते परत आणून द्यायचे। पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय तो फलंदाज दुर्गेशनं, एकंदरीत षटकार ठोकलाय आणि 6 धावांनी या ठिकाणी एकंदरीत धावसंख्येला झालेली सुरुवात ही मैदानावरती आपण बघतोय। बाळा मडगावकर गोलंदाजीच्या मोर्चावरती, दत्तकृपा स्पार्टन्स या संघासाठी पहिला वहिला चेंडू, एक आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्या आखूट टप्प्याच्या चेंडूवरती पुलचं हे चोख प्रत्युत्तर एकंदरीत मैदानावरती आपण बघितलं आणि त्याचंच रूपांतर आपण बघतोय। पहिल्या चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 6 धावा धावफलकावरती अशा एकंदरीत धावफलकावरती लागल्या आहेत। यावेळी मात्र लॉफ्टेड फटका गेलाय मिड ऑफच्या डोक्यावर, चेंडू चाललाय अगदी घरंगत मैदानावरती, सीमा पार 4 धावांसाठी। पहिल्या यावेळी मात्र लॉफ्टेड फटका गेलाय मिड ऑफच्या डोक्यावर, बघतो या मैदानावरती पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं, दुसरा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरनं असलेल्या पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा उठवलाय तो अर्थात दुर्गेशनं। पुन्हा एकदा पुल केलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा पार, फरार षटकार। 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्त आणि 3 चेंडूंच्या सांगते गेलेच बिनबाद 16 अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती। बाळा मडगावकर याच्या गोलंदाजी विरुद्ध आक्रमक फटके या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले। 2 षटकार 1 चौकार अशी एकंदरीत कामगिरी ही दुर्गेशची। सुंदर सुरुवात आपल्या संघासाठी, ब्लू स्टार संघासाठी दुर्गेशची आपल्याला पाहायला मिळत आहे। एक आगळीवेगळी स्पर्धा या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरच्या इतिहासामध्ये, सावंतवाडी शहराच्या खेळाडूंसाठी मर्यादित असलेली ही आगळीवेगळी देखणी बाबू सावंत मित्रमंडळ आणि विजय जिमखाना ग्रुप यांच्या वतीनं पाडवा चषक 2025 ही भव्य दिव्यशी देखणी स्पर्धा। पहिल्या 3 चेंडूवरती 3 आक्रमक प्रहार, त्यानंतर बाळाचं कमबॅक, निर्धाव चेंडू, चौथा चेंडू निर्धाव, पुढचा चेंडू या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बावतीसनं केलंय काय, बावतीसनं एक हाती झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय। बावतीसनं प्रयत्न केला असता 2 हाताने झेल टिपण्याचा तर बावतीसला हा झेल टिपता आला असता, परंतु बावतीसनं फक्त 1 हाताने या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय आणि हा प्रयत्न फसतोय। तर झेल निसटतो हातून, 1 धाव प्रतिस्पर्धी संघाला मिळाले। बघता बघता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 17 धावा धावफलकावरती। यावेळी निखिलनं पुल केलाय, चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय, सेम रिझल्ट, चेंडू पुन्हा एकदा सीमा पार, षटकार
पहिला महागडा षटकाची होत आहे सांगता बाळा मडगावकरच्या ज्या षटकात 23 धावा कुठल्या जात आहेत एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय निखिलला पूल केलाय चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय सेम रिझल्ट गोलंदाजीच्या मोर्चावरती दुसरं महत्वपूर्ण षटक फेकण्यासाठी समीर देऊलकर सज्ज होतोय तो अर्थात पहिला चेंडू समीरचा फुलटॉस चेंडू त्याच्यावरती पुलचा फटका निश्चितपणे चेंडूचा प्रवास घोषितच्या स्वरूपातल्या एका धावेसाठी एका धावेची पॉलिसर यांच्याकडनं खूण होत आहे आणि एकेरी धावेने संघाचा धावफलक बदललाय धावसंख्या येऊन पोहोचली 24 वर एकंदरीत बिनबाद ते ब्लू स्टार सावंतवाडी संघाचे यावेळी मात्र लॉफ्टाईट फटका मिड विकेटच्या दिशेनं काऊ कॉर्नरच्या दिशेनं काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं स्टॅन अँड डिस्पॅच बुम षटकार निखिल कांबळे यावेळी मात्र लॉफ्टाईट फटका पोचले दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ चुके मैदानावरती हा प्रगती पथावरती काय सुरुवात झाली या ब्लू स्टार संघाचे या बघा हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळून काढलेला प्रयत्न एक चांगला चेंडू आणि बावतीस थोडासा बावचळतोय मैदानावरती एकंदरीत क्षेत्ररक्षण करताना बावतीस कंड खरे तर अशी अपेक्षा नाही आहे परंतु बावतीस कोणत्या दबावामध्ये हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल एकंदरीत एका धावेची भर संघाच्या धावफलकावरती धावसंख्या येऊन पडते 31 वर दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ प्रगतीपथावरती दुसऱ्या षटकातले 3 चेंडूंचा खेळ समाप्त यावेळी थोडासा खाली राहतोय चेंडू त्यामुळे अंदाज चुकतोय दुर्गेशचा अपेक्षित उंचीवरती जो चेंडू आला असता चेंडू बॅटला कनेक्ट झाला असता तर मी म्हणेन या फटक्यावरती षटकाराची ही मोहर ही नक्कीच लागली असते परंतु चेंडू काहीसा खाली राहिला खेळपट्टीवरती त्यामुळे अंदाज चुकलाय दुर्गेशचा आणि परिणामी एका निर्धावत चेंडूची गणना ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले फुलटॉस चेंडू मारलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि या दोन्ही क्षेत्ररक्षकाला बीट येऊन पोहोचली 37 वर दुसरं षटक प्रगतीपथावरती दुसरं षटक समाप्तीच्या मार्गावरती केवळ एका चेंडूचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकातला कट केलाय बॅटची कडा लागले आवाज आलाय अरुण लट्टे कोणती चूक करणार नाहीये दुर्गेशला परतावं लागतंय समीरला एक सफलता मिळाली परंतु जे दुर्गेशला आपल्या संघासाठी काम करायचं होतं ते दुर्गेशनं काम केलंय आपली भूमिका ही चोखपणे पार पडली आहे पहिला विकेट पहिला गडी तंबूच्या दिशेने माघारी परतोय संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात डीजे वास त्याचबरोबर बंड्या सुकी यांचं मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे दोघांनाही विनंती आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे मी सचिन केसरकर आपल्याला विनंती करतो दोघांचं पुष्पगुच्छ करून स्वागत करायचं सचिन इंगळे त्याचबरोबर बंड्या सुकी आपलं
गोलंदाजीच्या मोर्चावरती तिसरा महत्त्वपूर्ण षटकाच्या जोरावरती गोलंदाजीच्या मोर्चावरती येतोय अंकुश लाखे। अंकुश एक मिस्ट्री गोलंदाज आहे। हा चेंडू रोल करतो, फिंगर रोल करतो आणि चेंडूवरती बोट फिरवल्यानंतर कोणत्या दिशेला चेंडू वळतो हे नेमकं फलंदाजाला त्या ठिकाणी जाणणं हे थोडंसं जोखमीचं ठरतंय। अंकुशने आपल्या षटकाला सुरुवात केली। पहिल्या चेंडूवरती मारलाय फटका, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकेरी धावेची भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती। धावसंख्या पोहोचली 38 वर। एकंदरीत तिसरं षटक प्रगतीपथावरती। 4 षटकांचा हा सामना एकंदरीत आपण या मैदानावरती पाहतोय। 38 धावा एकंदरीत ती मात्र एकाकडेच्या मोबदल्यामध्ये। नवीन फलंदाज यश नाईक सज्ज होतोय। स्ट्राईकला अंकुशचा सामना करेल। सन्मान्य सतीश आकेरकर देखील या ठिकाणी मैदान परिसरामध्ये उपस्थित आहेत। सतीशजी आकेरकर, आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि सचिन आपल्यालाच विनंती करतो, सतीश यांचं सुद्धा आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। पुढचा चेंडू मारलाय फटका, उडालाय झेल, झेल खाली क्षेत्ररक्षक, स्वतः गोलंदाज अंकुश शेवटी या ठिकाणी झेल टिपतोय। खरं तर अपेक्षा होती अमूल्य घाडी करणं, हा झेल टिपण्याची, परंतु अंकुशनं बघितलं अमूल्य घाडी थोडासा चाचपडतोय, थोडासा त्या ठिकाणी आत्मविश्वासाची कमी आहे, त्यामुळे हा झेल मी घेणं हे सोयीस्कर पकडेल आणि तेच त्या ठिकाणी अंकुशनं जाणलं आणि शेवटच्या क्षणामध्ये हा झेल टिपलाय आणि यश नाईकला त्यानं मात्र तंबूच्या दिशेनं माघारीचा रस्ता दाखवलाय। दुसरा धक्का बसलाय। संघाची धावसंख्या 38। तिसरं षटक हे प्रगतीपथावर। आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय तो अर्थात दिलीप नावाचा डावखुरा हाताचा फलंदाज आपल्याला सज्ज होताना दिसेल। हा मैदानावरती स्ट्राईक एंडच्या दिशेनं आणि सामना करेल अंकुश। मी मगाशीच म्हटलं होतं अंकुश एक मिस्ट्री गोलंदाज आहे। ज्यावेळी तो चेंडूवरती फिंगर रोल करतो ना, त्यावेळी चेंडू टप्पापर्यंत कोणत्या दिशेला वळतो याचा अचूक अंदाज हा फलंदाजांना लावणं हे निश्चितपणे त्या ठिकाणी कठीण संबोधलं जातं। मिकेल लट्टेच्या डोक्यावरनं खेळलेला फटका, पुलचा फटका, एकेरी धाव मिळवून देतोय तो दिलीपला आणि एकेरी धावनं दिलीपनं आपल्या वैयक्तिक डावाला सुरुवात करत संघाची धावसंख्या त्यानं नेऊन ठेवली आहे ती 39 धावांच्या टप्प्यावरती। एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरा षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती हा प्रगतीपथावर। पुढचा चेंडू स्लोवर वन, मिकीच्या अगदी शेजारून पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय आणि समीर बघा, समीर आपल्याला देऊलकर त्या ठिकाणी एक खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना। खरं तर समीरला हा चेंडू अडवला जाऊ शकला असता समीरकडून, परंतु समीरचं गचा क्षेत्ररक्षण आणि त्याचा फटका संघाला बसतोय। 4 धावांचा भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती। धावसंख्या बसली 42 वर, एकंदरीत 43 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात। पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय, फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फटका टोलावण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव जातोय। बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या 43। एकंदरीत या प्रथम फलंदाजी करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात ब्लू स्टार सावंतवाडी संघ डीजे वास। फलंदाज सज्ज होतोय। पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज लागली, चेंडू टोलवायचा होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु बॅटची टॉपेज लागते, चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे। एका धावेची भर ही नक्कीच अंतिम षटकाच्या सुरुवातीला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाले। धावसंख्या 44 वरती येऊन पोहोचले। एकंदरीत बघायला गेलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या पहिल्या डावातलं अंतिम षटक अर्थात 4थ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती हा प्रगतीपथावरती। पुल केलाय, चेंडू चाललाय डीप, स्क्वेअर लेग, सीमा रेषा, बाय स्टँड अँड डिस्पॅच।
बम षटकार बाय निखिल कांबळे. धावसंख्या आता मात्र षटकाराच्या मदतीने येऊन पोहोचली अर्धशतकी मजलीवरती, अर्थात 50 धावांच्या टप्प्यावरती. 50 धावा चला पुन्हा एकदा थोड्याशा विश्रांतीनंतर सामन्याला होते सुरुवात. धावसंख्या 50 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात निखिल कांबळेच्या बॅट मधून एक ताबडतोब फलंदाजी. लोअर फुलटॉस पद्धतीने ड्राईव्हचा फटका, ऑन ड्राईव्हचा 32 मारतेस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. मिड विकेट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो 32 मारतेस त्याच्याकडनं चेंडूला अडवलं जात आहे. तोपर्यंत एका धावेची भर संघाच्या धावफलकावरती. धावा झाल्यात 51 एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आजच्या दिवसातला पहिला सामना जो आपण बघतोय, अनुभवतोय, पाहतोय सावंतवाडीच्या या ऐतिहासिक जिमखाना मैदानावरती. गुरु पेडणेकर, बाबू सावंत यांची अथक मेहनत या ठिकाणी कामी आली आहे या स्पर्धेमध्ये. आणि आपण बघतो एक सुंदर स्पर्धा या ठिकाणी प्रत्यक्ष रूपामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहेत या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती. पुढचा चेंडू वाईडचा इशारा आणि त्या मोबदल्यात एकंदरीत 2 धावेंची भर संघाच्या धावफलकावरती. यानंतर होणारा सामना रुद्र 11 विरुद्ध मराठा वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार या जर आपण टॉस साठी संपर्क करा. रुद्र 11 आणि मराठा वॉरियर्स. पुन्हा एकदा मैदानालगतचा फटका गेलाय निश्चितपणे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पहिली धाव पूर्ण होते, दुसरा धावेचा प्रयत्न होतो आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धावा या सहज गतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावून काढलेल्या त्या 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या जोरावरती 56 धावा अशी धावफलकावरती धावसंख्या येऊन पोहोचले. मला वाटतं शेवटच्या चेंडूचा खेळ असेल शिल्लक. एक मजबूत धावसंख्या उभारली आहे जरूर ब्लू स्टार सावंतवाडी संघानं. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदळत चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. समीर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू वरती येईल, चेंडू अडवेल, परतीची फेक करेल तोपर्यंत फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद. केवळ एका धावेची नोंद संघाच्या धावफलकावरती केली जाते. बघता बघता पहिल्या डावाचा अर्थात पहिल्या 4 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 57 धावा अशी एकंदरीत धावसंख्या उभारली. 58 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय हा सामना जिंकण्यासाठी. ते अर्थात ब्लू स्टार स्पोर्ट्स सावंतवाडी संघानं ते दत्तकृपा स्पार्टन संघासमोर. काय होईल या सामन्यामध्ये येणाऱ्या 4 षटकामध्ये 58 धावांचा पाठलाग करू शकेल का त्या ठिकाणी दत्तकृपा स्पार्टन संघ, की दुसऱ्या बाजूनं त्या ठिकाणी या 57 धावांचा सक्षमपणे रक्षण करणारे गोलंदाजी आहे का ब्लू स्टार सावंतवाडी संघाकडे सांगण्यासाठी. या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये समालोचन कक्षामध्ये होताना दिसेल बदल. आमचे साथी युवा समालोचक आयुष देसाई यांच्या हातामध्ये मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि पहिल्या डावातून मी गुरु चिटणीस काही वेळा करता तुम्ही सर्वांचे समालोचक या नात्यानं रजा घेतोय. धन्यवाद. यस, डगआउट मध्ये खेळाडू बसणं कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. जर डगआउट सोडून जर बाकीचे खेळाडू इथे तिथे फिरताना जर दिसले तर नक्कीच आपल्या संघाला 5 धावांची पेनल्टी देखील बसणार आहे. तोपर्यंत मी आमंत्रित करतोय रुद्र 11 कर्णधार आणि दुसऱ्या बाजूने मराठा वॉरियर्स संघ कर्णधार. आपण कृपया टॉस साठी संपर्क करायचा आहे. रुद्र 11चा कर्णधार या ठिकाणी पोहोचलेला आहे. दुसऱ्या बाजूने मराठा
58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 58 धावांचा पाठलाग कशा रीतीने करेल ते नक्कीच या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होईल. तोपर्यंत मी आमंत्रित करतोय रुद्र 11 संघ कर्णधार आणि मराठा वॉरियर्स संघ कर्णधार. तोपर्यंत वळूया पुन्हा एकदा डीजे वासकडे एक सुंदर गीत ऐकण्यासाठी. आयोजित पाडवा चषक 2025 मध्ये मी आयोजित तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. तर पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. तब्बल 57 धावा ठोकल्या निखिल कांबळी पहिला तर यावेळेस गोलंदाजी मार्गावरती 57 धावांचा ढोंगर उभा केला. 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ दत्तकृपा स्पार्टन संघाला आमंत्रित केलंय. चला मराठा वॉरियर्स संघाचा कर्णधार प्लीज नाणेफेकीसाठी पवेलियन मध्ये या. यावेळेस पहिल्या चेंडूवर मोठा फटका जर्मन चेंडू का उघडण्याच्या दिशेने अप्रतिमरित्याचे क्षेत्ररक्षण. यावेळेस क्षेत्ररक्षकाने अप्रतिमरित्याचे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. नक्कीच तब्बल संघासाठी 2 धावा वाचवताना क्षेत्ररक्षक मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. नक्कीच धन्यवाद गुरु चिटणीस सर. पहिल्या इनिंग मध्ये समालोचन ऐकलं पण दुसऱ्या इनिंगचा खेळ होतोय प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या चेंडूवर दरम्यान फटका गॅप मध्ये सजवला होता. अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडूची गणना केली जाते. दुसऱ्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाडवा चषक 2025 स्पर्धेदरम्यान स्वप्नील चेंदवनकर सर यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन. त्यांचंही मनापासून स्वागत. खास बाळा मडगावकर यांचा खेळ बघण्यासाठी स्वप्नील आलेले आहेत आम्हाला माहिती आहे. आपल्याला विनंती स्वप्नील आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपलं स्वागत त्या ठिकाणी अमित आपल्याला विनंती करतो की स्वप्नीलचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. अमित सावंत आपल्याला विनंती अपन स्वप्नील चेंदवनकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. मैदान के भीतर इस दिन का पहला मुकाबला जो कि दिखाई देता हुआ पहले 3 गेंदों का खेल हो चुका है समाप्त. 3 रन स्कोर कार्ड के ऊपर निखिल कांबली जो कि गेंदबाजी मोर्चे पर इस बार बड़ा शॉट मारने की कोशिश. निश्चित रूप से मेडन गेंद की हुई समाप्ति. लगभग 4 गेंदों की हुई समाप्ति. सीमित 2 गेंदें बची हुई जो कि निखिल कांबली पहला ओवर लेकर
टीम के लिए पहली इनिंग में बल्लेबाजी में कमाल देखा था, वही निखिल कांबळे इस बार गेंदबाजी मोर्चे पर। इस बार लाजवाब गेंद, मेडन गेंद की समाप्ति। 3 गेंदे मेडन, 5 गेंदों की हो चुकी समाप्ति। 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। सीमित एक गेंद का खेल बाकी जो कि मैदान के भीतर निखिल कांबळे दिखाई देते हुए। हल्के हाथों से खेला, कारपेट के सहारे से गेंद लगभग रोटेट होती हुई मिड विकेट के एरिया में। जब तक फील्डर आते थ्रो करते हैं, निश्चित रूप से पहले ओवर की हुई समाप्ति। स्कोर कार्ड अगर देखा जाए तो 4 रन स्कोर कार्ड के ऊपर 58 रन का पीछा करते हुए टीम दत्तगुरुपा स्पार्टन, और वो स्कोर रोकने के लिए टीम जो कि गेंदबाजी मार्ग पर। पहले ओवर का खेल समाप्त। ब्लू स्टार्स हंटरी टीम जो कि 58 रन बचाने के लिए कौन सा गेंदबाज बुलाया कि गेंदबाजी मार्ग पर। दूसरा ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर दिखाई देता हुआ। किरण गेंदबाजी मोर्चे पर। जी हाँ, पहली ओवर लाजवाब गेंदबाजी का नजारा दिखाई दिया। पहली ओवर में 3 गेंदे मेडन और 3 गेंदों में सिर्फ 4 रन। पहली 6 गेंदों की समाप्ति, 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। किरण जो कि गेंदबाजी मोर्चे पर, खुद की तरफ से पहला, टीम की तरफ से दूसरा। पिंट्या गावडे टॉस मारून घ्या जरा। हल्के हाथों से खेला, लगभग गेंद सीमित एरिया डिक्लेयर स्वरूप में। जी अंपायर की तरफ से 1 रन का इशारा था हुआ। 1 रन के साथ स्कोर कार्ड में बढ़ोतरी, 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर जो कि प्रगति पथ के ऊपर 58 रन का पीछा करते हुए। सचिन इंगळे, आपल्याला विनंती, आपल्या शोभा असते टॉस करून घ्यायचा आहे। फिर से एक बार हल्के हाथों से खेला, जब तक फील्डर आते थ्रो करते। 1 रन चुराने की कोशिश थी पर स्ट्राइक एंड वाला बल्लेबाज ने जो कि बाबा दिखाई देते हुए। बात की जाए पहली 2 गेंदों की तो पहली गेंद पर 1 रन जो कि सीमित एरिया मतलब डिक्लेयर जोन की ओर से। इस बार अंपायर की तरफ से वाइड का इशारा आता हुआ। शाहरुख खान की स्टाइल टाइटैनिक का इशारा, अक्सर याद कर देने वाला इशारा जो कि वाइड का आता हुआ। इस इनिंग की पहली वाइड गेंद जो कि किरण के गेंदबाजी में दिखाई देते हुए। फिर से एक बाल के हाथों में खेला, फॉलो थ्रू में गेंद अड़ाने की कोशिश, लपकली गेंद पर डॉट गेंद की समाप्ति। 3 गेंदों की समाप्ति। स्कोर कार्ड अगर देखा जाए तो 7 रन, 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर जो कि प्रगति पथ के ऊपर। दूसरे ओवर की पहली 3 गेंदों का खेल समाप्त, मतलब आधा ओवर हो चुका है समाप्त। इस बार बड़ा शॉट, घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से, लगभग इस बार चली लंगन के सर के ऊपर से 6 रनों के लिए ढीस है। बहुत देर के बाद अगर बात की जाए तो दूसरी ओवर की चौथी गेंद पर छक्का आया। इस छक्के के साथ स्कोर कार्ड लगभग बढ़ा 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 2 गेंदों का खेल बाकी, ऐसे ही तरीके से खेलना चाहिए। फिर से एक बार उड़ा बल्ला, लगभग का गेंद रोटेट होती हुई। इस बार आउटफील्ड स्लो होने के दौरान सिर्फ 1 रन चुराने में रहेंगे कामयाब। लगभग 5 गेंदों की समाप्ति। स्कोर कार्ड अगर बात की जाए तो 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। जी हाँ, पहले इनिंग में निखिल कांबळे के बल्ले से बड़े बड़े शॉट देखे। इस इनिंग में जो कि बाबा दिखाई देते हुए। गेंदबाज किरण आखिरी गेंद लेकर इस ओवर की। 4 ओवर का मुकाबला, दूसरा ओवर प्रगति पथ के ऊपर। फिर से एक बार हल्के हाथों से खेला, इस बार कोई मिसफील्ड होती हुई हल्की सी, पर 1 भी रन नहीं। पहले 2 ओवर की हुई समाप्ति। स्कोर कार्ड अगर देखा जाए तो
13 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहले 2 ओवर में 1 छक्का और सिर्फ 1 वाइड गेंद। लाजवाब गेंदबाजी का नजारा दिखाई देता हुआ सिर्फ 2 ओवर में 13 रन देते हुए। बची हुई 12 गेंदें, 45 रन की आवश्यकता। तीसरा ओवर जो कि प्रगति पथ के ऊपर। पहले 12 गेंदों की समाप्ति। स्कोर कार्ड 13 रन स्कोर कार्ड के ऊपर। बची हुई 12 गेंदें, 45 रन की आवश्यकता। यश जो कि गेंदबाजी मोर्चे पर हल्के हाथों से लगभग गेंद उड़ती हुई फील्डर दिखाई देते हुए। 1 रन चुराने में रहे कामयाब यश जो कि टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर, एक महत्वपूर्ण ओवर लेकर जो कि यश दिखाई देते हैं गेंदबाजी मार्ग पर। पड़वा चषक 2025 का ये पहला मुकाबला मैदान के भीतर दिखाई देता हुआ ब्लू स्टार सावंतवाड़ी और दत्त कुपा स्पार्टन। लाजवाब गेंदबाजी का नजारा। लगभग 2 गेंदों का खेल समाप्त। अगर बात की जाए तो सिर्फ 2 गेंदों का खेल समाप्त। 2 गेंदों में सिर्फ 1 रन। तीसरा ओवर प्रगति पथ के ऊपर। तीसरी गेंद लेकर यश चले। से वाइड का इशारा आता हुआ। जी हाँ, गेंद सांडा ते पांडा वासी टू काशी, पंजाब टू हरियाणा जाने का अंपायर की तरफ से इशारा आता हुआ। पिछले ओवर में तीसरी गेंद पर ही वाइड गेंद डाली थी और इस ओवर में भी तीसरी गेंद पर। इस बार लाजवाब शॉट। लगभग गेंद उड़ती फील्डर दिखाई देते, जब तक आते थ्रो करते। लगभग गेंद डिक्लेयर जोन। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरे ओवर की 3 गेंदों की समाप्ति। इस बार घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से निखिल कामी के सर के ऊपर से गेंद चली सीमा रेखा पर 6 रनों के लिए। फिर से आया, दुरुस्त भी नहीं होगा क्योंकि गेंदें हो चुकी है समाप्त 4। अगर बात की जाए तो दोनों ओवर की। इस बार खड़ी हुई गेंद, फील्डर नीचे, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। जी हाँ, डगआउट का रास्ता दिखाया जो कि बाबा डगआउट की ओर। जी हाँ, 1 तेरा 1 मेरा। 1 छक्का खाने के बाद अगली गेंद पर लाजवाब वापसी जो कि यश के दौरान दिखाई देते हुए। लगभग 5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ, सीमित 1 गेंद का खेल बाकी। अगर इस मुकाबला 2.5 गेंदों का खेल समाप्त। इस तीसरी ओवर की 1 गेंद बाकी। ओवर जो कि समाप्ति की ओर बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर। स्कोर कार्ड 22 रन। इस बार पटकी हुई गेंद, लगभग गेंद रोटेट हुई फील्डर दिखाई दे मेगा स्क्रीन के ऊपर। इस बार लाजवाब फील्डिंग का फिर से एक बार नजारा। जी हाँ, 100% एफर्ट जो कि फील्डर दिखाई देते हुए अपनी टीम के लिए। 4 ओवर का मुकाबला, पर 3 ओवर हो चुके हैं समाप्त। बची हुई 6 गेंदें बाकी। स्कोर कार्ड 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। बची हुई 6 गेंदें, 35 रन की आवश्यकता। छह गेंदें, 35 रन की आवश्यकता। 6 की 6 गेंदें लगभग बाउंड्री लाइन के पार भेजनी होगी बल्लेबाज को। बल्लेबाज जो कि हर्ष स्ट्राइक गेंद पर। इस बार लगभग गेंद हवा में, फील्डर नीचे और जी हाँ
कैच छोड़ता हुआ। ना मुन्ना ना, ऐसी गलती फिर से दोबारा मत करना, अक्सर इतिहास गवाह है। हल्के हाथों से कैच लपकने की कोशिश, जब तक लपकते तब तक गेंद हाथ से छूट गई थी। लगभग पहले गेंद पर सफलता मिल सकती थी, पर कैच छूटा तो क्या हुआ। बची हुई 4 गेंदों में लगभग 34 रन की आवश्यकता। इस बार लो फुल टॉस गेंद लगभग रोटेट होते हुए 2 फील्डरों के बीच में से लगभग जाने वाली थी, पर फिर से एक बार जो कि यश मेगा स्क्रीन के ऊपर लाजवाब फील्डिंग का नजारा करते हुए टीम के लिए दिखाई देते हुए। पिछली गेंद पर कैच छोड़ा था, पर इस बार लाजवाब फील्डिंग का नजारा। 3 गेंदों की समाप्ति, 3 गेंदें अभी तक बची हुई इस ओवर की, इस मुकाबले की। लगभग मुकाबला पूरी तरह से झुकता हुआ ब्लू स्टार शानदार टीम की ओर। इस बार लगभग एक्स्ट्रा ओवर के सर के ऊपर से लगभग गेंद चली गई, पर ओहो लाजवाब फील्डिंग का नजारा इस बार जो कि दिलीप दिखाई देते हुए। दिलीप बुंडे अपने टीम के लिए फिर से एक बार 100% एफर्ट, लाजवाब फील्डिंग का नजारा। जो गेंद लगभग सीमा रेखा पार जाने वाली थी उसके बीच में आ गए। इस बार घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से, लगभग गेंद चली स्क्वायर लेग के सर के ऊपर से 6 रनों के लिए। 5 गेंदों की हो चुकी है समाप्ति, सिर्फ 1 गेंद बाकी। लाजवाब गेंद, लगभग इस मेडन गेंद के साथ मुकाबला जीतते हुए टीम ब्लू स्टार सावंतवाड़ी 58 रन जड़े थे। पीछा करते हुए लाजवाब गेंदबाजी का नजारा, डिफेंड किया।